आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। नालासोपारा पूर्वेतील विजयलक्ष्मी नगर मधील 41 इमारतींवरती सध्या तोडक कारवाई सुरू आहे। आगरी सेनेने आपली भूमिका स्पष्ट करत पत्रकार परिषद घेतली। पाहूया या संदर्भात आगरी सेनेचे प्रवक्ता जयेश पाटील काय म्हणाले। मौजे आचळे विजयलक्ष्मी नगर येथील 41 इमारतींचा जो सध्या विषय गाजतोय त्या संदर्भात आगरी सेनेने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मी सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे या पत्रकार परिषदेमध्ये सहर्ष स्वागत करतो। गाव मौजे आचळे सर्वे नंबर 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32 व 83 ह्या गाव मौजे आचळे जे सर्वे नंबर आहे त्या सर्वे नंबर मध्ये 3 मालक आहेत, 3 पटेल फॅमिलीज आहेत। हा छोटूलाल मोतीलाल पटेल आणि तिसरा जो आहे धीरजलाल सुखलाल पटेल, रमणलाल सुखलाल पटेल, रामदास सुखलाल पटेल, मोहनलाल सुखलाल पटेल आणि त्यांच्यातर्फे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर जे आता माननीय उच्च न्यायालयात गेलेले आहेत ते अजय किशोरीलाल शर्मा। मुळामध्ये जे याचिकाकर्ते माननीय उच्च न्यायालयात गेलेले आहेत त्यांनी उच्च न्यायालयामध्ये बाजू रहिवाशांनी घरे खाली करावीत। काही जणांना दिशाभूल करून त्यांना मिसलिडिंग करून त्यांचं खोटं ऍफिडेव्हिट ही तिथे सादर केलं गेलं। तो न्यायालयीन प्रक्रियेचा एक इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे। पण मुळात प्रश्न हा आहे की जे महानगरपालिकेने उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे याची काही दाखल केलेली आहे। महानगरपालिकेने सुद्धा अशी विनंती केली होती की त्यांनी याचिकाकर्त्यांनी रहिवाशांना पार्टी करावं आणि रहिवाशांचं म्हणणं ऐकून घ्यावं, पण तशी कोणतीही बाजू ऐकून न घेता वस्तुस्थिती माननीय उच्च न्यायालयासमोर सादर केली गेली नाही। म्हणून आम्ही रहिवाशांच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भात 1 ऑक्टोबर 2024 ला जी दाखल केली त्याच्यामध्ये असे निर्देश दिलेले आहेत की पिटिशन द ऑक्युपेंट्स आर एट लिबर्टी टू अप्रोच द गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज फॉर अ कमेन्शुरेट स्कीम ऑफ रिहॅबिलिटेशन। म्हणजे कुठेतरी त्यांनी रिस्पॉन्डंट नंबर 1 जे महाराष्ट्र सरकार आहे आणि वसई विरार शहर महानगरपालिका आहे स्कीम काही करता येईल का, ज्याप्रमाणे म्हाडा आहे, ज्याप्रमाणे क्लस्टर स्कीम आहे, ज्याप्रमाणे SR आहे त्या धर्तीवर काही योजना राबवता येईल का तर ती बघावी। त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं शूड एक्सप्लोर म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही ह्याच्यात लक्ष घालून बघा की ह्यांना कोणत्या योजनेमध्ये हा निर्देश आहे। पण त्यानंतर सुद्धा वसई विरार शहर महानगरपालिकेकडनं तोडक कारवाई झाली आणि महानगरपालिकेने माननीय उच्च न्यायालयामध्ये पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर केलं की बिकॉज ऑफ द कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागू असल्यामुळे आम्ही ते कारवाई करू शकलो नाही। आम्ही 31 जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण कारवाई करतो। आपण पुन्हा एकदा रहिवाशांच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालयात गेलो। सर्वोच्च न्यायालयामध्ये आपले जे काउन्सिलर आहेत त्यांनी चांगली बाजू मांडली, पण सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये असे निर्देश दिलेले आहे की तुम्ही माननीय उच्च न्यायालयात जा आणि उच्च न्यायालयात तुमची बाजू मांडा। रहिवाशांच्या वतीने आगरी सेना त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंतजी सावरासाहेब असतील, नालासोपाराचे आमदार राजनजी नाईक साहेब असतील, कैलाश तर गेली 2 वर्ष 2.5 वर्ष आम्ही विजयलक्ष्मी नगरसाठी मेहनत करतोय। त्यांच्या जास्तीत जास्त मानवीय दृष्टिकोनातून त्यांची घरं कशी वाचवता येतील यासाठी कोणत्याही प्रकारे कोणाकडे 1ही रुपया न घेता स्वतःच्या पदरचे पैसे आम्ही खर्च करतोय। पण सदर बाब ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे। सदर जो विषय आहे तो माननीय उच्च न्यायालयात त्याचप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयात आपण एकदा नव्हे तर 2दा गेलो। त्यामुळे मी आगरी सेनेच्या वतीने सर्वांना विनंती करतो की कोणीही याच्यात राजकारण करू नका। जास्तीत जास्त प्रमाणित जर त्या रहिवाशांची जेवढी घरं आपल्याला वाचवता येतील त्याप्रमाणे आपण ती घरं वाचवूया आणि त्या रहिवाशांना दिलासा आपण देऊया। हे करत असताना मी तुम्हाला 18 डिसेंबर 2024 महाराष्ट्र शासन नगररचना विभागाचे एक पत्र आहे जे त्यांनी महानगरपालिकेचे माननीय आयुक्त आहेत यांना उद्देशून लिहिलेलं आहे। त्या पत्रामध्ये पॉइंट नंबर 2 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की खाजगी जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सदरहू जमिनीचे जमीन मालक, प्रत्यक्ष अनधिकृत बांधकाम करणारा विकासक, ठेकेदार तसेच अनधिकृत बांधकाम करून त्यांची त्रयस्थास विक्री करणारे
जमीन मालकाने त्यांचे खाजगी जमिनीवर अनधिकृत बांधकाम सुरू होऊ देऊ नये ही प्राथमिक जबाबदारी असून अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम सुरू केल्यास जमीन मालकाने जमीन महसूल अधिनियम तसेच इतर अधिनियमात तेव्हा प्रगती पथावर असताना सदर बांधकाम थांबवण्याकरता कायदेशीर मार्ग अवलंबला अथवा नाही याबाबतची वस्तुस्थिती महानगरपालिकेच्या पत्रामध्ये दिसून येत नाही। तसेच संबंधित जमीन मालकाची जर त्यांचे अपरोक्ष त्यांच्या जमिनीवर कुणी अनधिकृत बांधकाम करून विकत असेल किंवा बांधकाम करणाऱ्यावर व विकत घेणाऱ्यावर ट्रेसपास किंवा इतर गुन्हे का दाखल केले नाहीत याचाही कारणबोध होत नाही। अशा परिस्थितीमध्ये खाजगी जमिनीवरील अनधिकृत बांधकामे झालेली असल्याने विकासक तसेच जमीन मालकांचा दोष कारवाई करणे अभिप्रेत असल्याचे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जमीन मालक हे तितकाच दोषी आहे। तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, जमीन मालकांतर्फे जे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर आहेत जे माननीय उच्च न्यायालयात गेलेले आहेत त्यांनी सन 2008 मध्ये एक तक्रार केलेली, पण त्यानंतर सन 2008 ते सन 2020 12 वर्ष जमीन मालकाने तक्रार का नाही केली? मग हे आता रिझर्वेशन शिफ्ट होऊन इथे काय आरझोन मध्ये कन्वर्ट होणार आहे? म्हणजे याच्यामध्ये कोणी आता हिडन पॉवर्स आहेत का, ज्याच्यामध्ये अदृश्य शक्ती काम करतात का? हा संशय येणे दाट झाला। हा संशय येतोच आहे की याच्यामध्ये कोणी अदृश्य शक्ती काम करतात का? मुळात माननीय उच्च न्यायालयासमोर वस्तुस्थिती ही सादर केलेलीच नाहीये। त्यामुळे महानगरपालिकेला आता आपण एक 4 दिवसापूर्वी आपल्याच माध्यमातून आपण सगळ्यात व्हायरल केलेलं आहे की कैलाश काका असतील, आमदार राजन नाईक साहेब असतील, खासदार हेमंत सावरा असतील, ह्यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली। एकदा नव्हे तर ह्या प्रकरणासाठी 2-2, 3-3 वेळा भेटी घेतल्या आणि ह्याच्यामध्ये सकारात्मक बाबी काही निघता येईल का, ह्याच्यात सकारात्मक तोडगा काही काढता येईल का, ह्या संदर्भात वारंवार आपले प्रयत्न चालू आहेत। स्थानिक प्रशासनाकडे असेल, मुख्यमंत्री महोदयांकडे असेल, त्याचप्रमाणे उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, आपण पाठपुरावा सोडलेला नाहीये। आपण आपला जो कायदेशीर प्रक्रिया आहे ती आपण करतोच आहोत। आपल्या माध्यमातून महानगरपालिकेला ही विनंती आहे की आपण ह्याच्यात ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत त्याप्रमाणे आपण ह्याच्यात कार्यवाही करावी आणि त्यांना आपण रिहॅबिलिटेशन करावं किंवा त्यांचे म्हाडा, SRA क्लस्टर ह्या धर्तीवर नवीन योजना आणाव्यात जेणेकरून जे रहिवासी आहेत ते बेघर होणार नाही। आपण पाहिलं की कशा प्रकारे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे सगळं प्रकरण एका वेगळ्या वळणावरती आणलं। अगोदर वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी खासदार आणि आमदार यांच्या समोर म्हणतात की आम्हाला आरक्षण नकोय। मग असं काय घडतं की अचानक वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी कोर्टाला वेगळंच काहीतरी लिहून देतात? कोणतरी अदृश्य शक्ती या कारवाईच्या मागे आहे। आता ही अदृश्य शक्ती कोण अदृश्य शक्ती आहे की ज्यांना गरिबांना बेघर करायचंय? असं असताना या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।